अजितदादांनी म्हटलेलं आहे काल भाषणामध्ये की मोदींनी भटकती आत्मा असा पवार साहेबांचा उल्लेख केलेला होता, पण त्यांनी मोदींना सांगितलं होतं की शरद पवार साहेबांच्या विषयी काही बोलू नका, काही वक्तव्य करू नका, पण त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. भ्रष्टाचाराचा सम्राट, त्याचं काय झालं? अमित शहाजी भ्रष्टाचाराचा सम्राट म्हणले होते ना, त्याचं पुढे काय झालं? तुम्हाला वाटतं का असं? पण अजितदादा मोदींना हे सांगू शकतात की तुम्ही शरद पवारांना बोलू नका आणि ते त्यांचं ऐकलं नाही असं त्यांचा दावा आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी हे सहन करणं कितपत योग्य वाटलं तुम्हाला असं म्हणणं? मला नाही माहिती. कसं असतं की प्रत्येकाने आपापला निर्णय एक सशक्त लोकशाहीमध्ये घ्यायचा असतो, जो प्रत्येकाने घेतला आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने, मग तुम्ही विरोधात असा एकत्र असा, एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं आम्ही बोलतो तसं आम्हाला ऐकायची ताकदही असली पाहिजे. काल देवेंद्र फडणवीस म्हटले की सर्वच राजकीय पक्षांकडून मला टार्गेट केलं जात आहे, मात्र इतिहासात शिव्या लक्षात नाही राहत तर त्यांचं कर्तृत्व लक्षात ठेवलं जातं. बरोबर आहे त्यांचं, अगदी बरोबर आहे. आदरणीय पवारसाहेबांना 60 वर्ष यांनी हेच केलं आहे, त्याच्यामुळे बरोबर आहे देवेंद्रजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आजच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी सकाळच्या बातम्या जेव्हा पाहिल्या तेव्हा परत फक्त टार्गेट शरद पवार आणि उद्धव ठाकरेच चालले चॅनलवर. लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीलाच मतदान करा, तरच ती योजना सुरू होईल. बटन दाबा आमच्या नावासमोरचं, असं अजित पवारांनी काल. चुनावी जुमला इतना तो हक बनता है उनका बोलने के लिए. तुम्ही जर थोडासा अभ्यासपूर्वक सगळ्या प्रेस फॉलो केल्या तर मला असं वाटतं भुजबळ साहेब स्वतःच म्हणत होते की त्यांनी असं बजेट प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे वाटतं की ती कंटिन्यू. आणि मी तुम्हाला एक सांगते, गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. किती तुम्हाला योजना सांगू जे आम्ही क्लेम करतो का? संजय गांधी निराधार योजना काँग्रेसनी केलेली आहे, नरेगा काँग्रेसनी आहे, गरीब ज्या महिलांना, ज्या एकल महिला आहेत त्यांना जे महिन्याला पैसे मिळतात, किंवा अन्न जे आज केंद्र सरकार म्हणतं की 80 कोटी लोकांना अन्न देतो, तो नियम कायदा कोणी केला? काँग्रेसनीच केलेला आहे ना. त्याच्यामुळे गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. त्यामुळे हे सगळं जी मला कधी कधी आश्चर्यही वाटतं की अनेक वर्ष आपण सगळ्यांनी प्रशासनात इतके वर्ष काम केलेलं आहे आणि पॉलिसी आणि हे जे निर्णय होतात कसे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. काल यात्रा जी सुरू झाली, या यात्रेमध्ये रोहित पवारांचा फोटो बॅनरवरती नाहीये आणि त्याच्यावरून बरीच चर्चा सुरू झाली. उत्तर जे देण्यात आलं अधिकृत त्याच्यानुसार, प्रोटोकॉलनुसार रोहित पवारांकडे पद नाहीये, म्हणून ते पक्षाच्या यात्रेच्या बॅनरवरती नाहीयेत असं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच नेता आहे, त्या नेत्याचं नाव शरद पवार आहे. आमचे कोणाचे फोटो असू दे किंवा नसू दे, कुछ मायने नाही रखता. ताई, मोदींनी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांवरती टीका केली की भटकती आत्मा असं पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यावर अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की शरद पवारांवरती तुम्ही बोलू नका, आणि एवढ्यात जी काल बैठक झाली त्यामध्ये सुद्धा अजित पवारांचं तसं वक्तव्य आहे की मी मोदींना तशी विनंती सुद्धा केली. मला कसं माहिती असेल ना, मोदीजी माझ्याशी बोलतात ना अजित पवार बोलतात, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये जी झालं बोललं त्याच्यावर मी कसं काय बोलू शकते? महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा. आणि मला असं वाटतं अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांवर टीका होते, ते भटकती आत्मा म्हणले. अमित शहाजी काय भ्रष्टाचार का सम्राट म्हणाले, सरगना. अजित पवार आघाडीमध्ये असताना अजित पवार महाविकास बसला लोकसभेमध्ये या सगळ्या वक्तव्यांचा, त्याच्यामुळे कदाचित तशी विनंती. मला असं वाटत नाही. आजही काही तुमच्या सगळ्या चॅनलवर मी बघितलं, परत काहीतरी जुनं काढून काहीतरी आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर टीका परत सुरू झालेली आहे. त्यामुळे कसं आहे, आदरणीय पवारसाहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. त्याच्यामुळे इतना तो दिल बडा रखना चाहिए. हो, एका लसक पवारसाहेब असं म्हणतात की उलट ते आले पाहिजेत, माझ्यावरती बोलले पाहिजेत, त्याचा फायदाच होताना दिसतो आम्हाला निवडणुकीत. ते कसं आहे की एक दुर्दैव आहे की ज्यांनी इतके वर्ष या देशातल्या लोकांनी संधी दिली त्यांना, तर त्या सत्तेचे सोनं करण्यात त्यांना अपयश आलं. त्यांचे नंबर तुम्ही बघताय कमी झाले. ज्या पद्धतीने बिलं ते विड्रॉ करतायत. कालचीच घटना तुम्हाला सांगते. काल जो त्यांनी बिल आणलं त्याला आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की हे बिल वक्फ बोर्डचं तुम्ही प्लीज आणू नका, परत तरी घ्या, किंवा स्टेक होल्डर्स ज्या सगळ्या कन्सल्टेशन्स, कुठलाही बिल आणताना कन्सल्टेशन झालेच पाहिजे. ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. आणि सगळ्याच विरोधकांनी त्याच्यावर प्रचंड आम्ही जेव्हा आक्षेप केला, पण एक गोष्टही माझ्या लक्षात आली की एक चांगली गोष्ट झाली आहे की ते आता मोदी सरकार नाही आहे, ते NDA सरकार आहे.
त्याच्यामुळे अर्थातच विरोधी पक्षाचे नंबर्सही वाढलेले आहेत, ही एक मोठी ताकद आहे. आणि तुम्ही दोन्ही भाषणं त्यांच्या ॲलायजची, त्यांच्या मित्रपक्षाची ऐकली तर त्याच्यात आमच्या सुरातच सूर त्या दोन्ही मित्रपक्षांचा होता. मी फक्त म्हणजे मी JPC ची मागणी शिंदे मान्य केली लगेच. हो, एक तर शिंदेची जी सेना आहे त्याचं मत मी ऐकलं. अजित पवारांच्या पक्षाचं मत वक्फ बोर्डवर काय हे काय आम्हाला पार्लमेंटमध्ये लोकसभेत ऐकायला चर्चेत मिळालं नाही. पण म्हणजे त्यांच्या मित्रपक्षाचा हिशोब घेते म्हणून मी सांगते तुम्हाला हिशोब देते मी की चंद्राबाबूजींची पार्टी, त्याच्यानंतर नितीश कुमारजींची पार्टी, ह्या दोघांनीही अशा सूचना केल्या की याचा फेरविचार व्हावा. मी त्यांचे जाहीर आभार मानते की एका लोकशाहीमध्ये फक्त विरोधाला विरोध करायचा नसतो, चर्चा करायची असते. त्यामुळे जगनमोहन रेड्डी साहेबांची पार्टी, नितीश कुमार साहेबांची पार्टी या दोघांनीही अशी लाईन घेतली की काहीतरी चर्चा आणखीन झाली पाहिजे. त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचं काही स्टँड आहे हा काय आम्हाला पार्लमेंटमध्ये समजला नाही. वक्फ बोर्डवर त्यांची काय स्टँड आहे, काय लाईन आहे, म्हणजे बाजूनी आहेत विरोधात आहे हे काहीच कळलं नाही. कारण का त्यांचं मत काही त्यांच्या पक्षांनी मांडलेलं नाही लोकसभेत. आणि राहिला शिंदे साहेबांचा पक्ष, माननीय मुख्यमंत्र्याचा, त्यांची लाईन श्रीकांत शिंदेनी अतिशय स्पष्टपणे मांडली. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्री पदाबद्दल आपल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद घेत नाही याची ते स्पष्टपणे बोलले होते. त्यांनी असंही म्हटलंय की मग मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगणं यात गैर काय, त्याशिवाय माणूस पुढे वाटचाल करू शकत नाही. आम्हाला एकदाच संधी होती, ती 2004 मध्ये होती. त्याला आता 20 वर्ष झालेली आहे. त्यामुळे किती वर्ष आपण इतिहासात रमत राहणार, पहिला मुद्दा. आणि एका लोकशाहीमध्ये शेवटी लोक ठरवतात ना, आणि कुणालाही अँबिशन्स असणे याच्यात काही गैर नाही. प्रत्येकाला नंबर्स आले तर आता मुख्यमंत्री पदावरती क्लेम कराल का? आम्ही कुठलाही क्लेम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारातला हा पक्ष आहे. आम्हाला सत्ता पद याच्यात आम्ही अडकत नाही. आम्हाला ह्या राज्याचा विकास करायचा आहे, चांगली धोरणं करायची आहेत. आणि महाराष्ट्राचा आता डेटा सांगतो की क्राईम आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे प्रचंड वाढलेली आहे. हे मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा म्हणतो. मग याचा अर्थ असा घ्यायचा की नंबर्स असतील तरी मुख्यमंत्रीपद मागणार नाही एनसीपी? नाही ना, माझं काय म्हणणं आहे, आधी सत्तेत येऊन चांगली कामं करूया ना. बारामतीमध्ये अजित पवारांना घेतल्यामुळे संघाकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. काल संघाच्याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की भाजप स्वबळावरती सत्तेवरती येणार नव्हतं, त्यामुळे एकनाथ शिंदेना सुरुवातीला घेतलं गेलं. मतांची टक्केवारी बघता ती सुद्धा पूर्ण होत नव्हती, म्हणून अजित पवारांना नंतर सोबत घेण्याचा निर्णय हा घेण्यात आला. तो भारतीय जनता बारामतीमध्ये योजना मध्य प्रदेशमध्ये थांबलेली आहे, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती योजना आणली असं बोललं जाते, चालेल का? बोलणं जात आहे नाही, डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. डेटाच बघा ना, बोललं जात आहे काय. आपण डेटा वाईज बोलूया. मी काय त्यांच्यासारखे उगाच आरोप करत नाही उठसूट. आणि मी इतिहासात पण रमत नाही, मी वास्तवतेत रमतो. पंतप्रधान दिल्लीच्या मुद्द्यात रेवड्या वाटणं असं म्हटलेले होते. हे ज्या योजनांमधून लोकांना थेट पैसे देण्याचा मुद्दा होता, त्याच्यात रेवडिया वाटी जारी असं म्हटलं होतं. पण हे सरकार कॉन्ट्रडिक्शन्सच आहे ना. भ्रष्टाचाराबद्दल आरोप करायचे आणि त्याचाच 3 महिन्यात प्रवेश घ्यायचा. ज्यांच्या विरोधात ते बोलतात त्यांनाच ते नंतर पक्षात घेतात असा डेटा दाखवतो. फक्त 5-10% जे लोक लढायला तयार आहेत तेवढेच सगळे आम्ही टिकून ताकदीने या दडपशाहीच्या विरोधात लढतोय. विधानसभेसाठी बारामतीबद्दल उत्सुकता आहे. आता अजितदादा म्हणतात की मी त्याच्यावरती काही बोलणार नाही, मग ती उत्सुकता अधिकच ताणली गेली. खरंच पवार विरुद्ध पवार होणार का? बघा, आमच्या पक्षामध्ये आमची एक स्क्रीनिंग कमिटी आहे. एक तर 2 लेवल्सला इलेक्शनचं हे सगळं काम होईल. एक तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार, त्याच्यामुळे आम्हाला विचारलं तर आम्ही 288 जागा आम्ही लढणार आहोत, पहिला मुद्दा. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने एक महाविकास आघाडी म्हणून लढणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नंतर प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा निर्णय सर्वे, चर्चा, स्थानिक लोकांचं मार्गदर्शन घेऊनच केलं जाईल. ज्याला तिकीट जाईल त्याला स्थानिक लोकांचा मान सन्मान, कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच निर्णय होईल. काही महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल निवडणुकीच्या आधी ज्यांचं मला असं वाटत नाही. मला असं वाटतं काय फरक पडतो, चेहरा असणं काय एवढं तुम्हाला गरजेचं आहे. मनमोहन सिंग साहेबांनी 2 टर्म
अतिशय उत्तमपणे काम केलंच ना, कुठला चेहरा होता तेव्हा. नाही ना, पण आणि तसंच झालं तर यावेळेस असर्टिव्ह लिडरशिप म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांचा चेहरा होता. सीट कमी झाल्याच ना, त्यामुळे असं काही नसतं. तुम्ही जरी असं म्हणत असला, तिकडे ठाकरे गटाकडून त्यावरती जोर दिला जातो. संजय राऊत सातत्याने आणि ठीक आहे ना. काँग्रेसचं म्हणणं आहे की ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचं मुख्यमंत्री. प्रत्येकाला बोलायचं ही लोकशाही हो, दडपशाही नाही आहे महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही. दुसरीकडे ताई, मनोज जरांगे पाटलांनी काल 29 ची डेडलाईन दिलेली आहे आणि आता विधानसभेला अपक्ष उमेदवार उभे करण्याची तयारी सुद्धा ते हे करतात आणि आता पाडायचं अशा पद्धतीची भूमिका ते घेतात. आरक्षणाच्या बाबतीत माननीय जयंत पाटलांनी सविस्तर 2 दिवसापूर्वी मला मीडिया चॅनल्सवरच मी पाहिलं, सविस्तर त्यांनी आमची भूमिका सांगितलेली आहे. मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले. कालच एक ST-SC बिल येणार होतं, पण ते आलं नाही बिल. आमची सगळ्यांचीच मागणी एवढीच होती की ST-SC जे काय आरक्षणाबद्दल सरकारला करायचं आहे, सरकारने महाराष्ट्रातून, हे सगळे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स आहेत, पूर्ण ताकदीने जर महाराष्ट्राकडून प्रस्ताव आला, महाराष्ट्रात आम्ही या सगळ्या आरक्षण, मग मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे आमची मतं मांडलेली आहेत. ती मांडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव आणावा, तो दिल्लीत पाठवावा. आम्ही ताकदीने सरकारमध्ये या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये आम्ही ताकदीने उभं राहू. लक्षात येते, थर्ड फ्रंट असेल किंवा जरांगे पाटलांचे अपक्ष उमेदवार असतील, या सगळ्यांमुळं जो एक वोट शेअर डिवाइड होईल, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा वोट शेअर जाईल असं चित्र आहे, जे महायुतीसाठी बेनिफिशियल असेल. एक थिअरी अशी दिली जाते की महायुती पर्पजफुली, हे BJP किंवा महायुती पर्पजफुली जरांगेंना या इलेक्टिव्ह मेरिटच्या रेसमध्ये आणायचा प्रयत्न करते किंवा ड्रॅग करते त्यांना. तुम्हाला या लॉजिकमध्ये काही, तुम्हाला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात? त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये, तर त्यांची मतं कमी होत नाही. त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात. आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन्स आणि लोकांना फसवण्यासाठी नाही आलो. आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे 10 वर्ष झाली, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, मिळालं धनगर समाजाला आरक्षण. त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम, घरं फोडा, पक्ष फोडा, इन्कम टॅक्स, CBI, EDच्या नोटिसेस द्या, याच्यावरच यांचं तरलंय आतापर्यंत. गंगापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी एक स्वतंत्र आघाडी आता स्थापन केलेली आहे. येत्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे स्वतंत्र लढतील असं तुम्हाला वाटतं का? आणि जर तसं नाही झालं तर पुन्हा हर्षवर्धन पाटील कदाचित तुमच्याकडे येतील असं बोललं. सगळ्यात जास्त चर्चा तीच आहे, तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही इनडायरेक्ट सपोर्ट कराल, काही तुमच्यामध्ये कोॲल्युशन होईल असं. महाविकास आघाडीच्या ज्या 288 ज्या सीट होतील त्या सगळ्या आम्ही चर्चेने, कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच तिकीट वाटप होईल. थँक्यू. थँक्यू.